तर मित्रांनो, असेच उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. एक व्यक्ती कबीरदासांकडे येतो आणि सहज विचारतो, लग्न कोणत्या व्यक्तीबरोबर करावं? कबीरदास थोडा विचार करतात आणि म्हणतात, तुम्ही उद्या दुपारी बरोबर 12 वाजता येऊ शकतात का? त्यावर ती व्यक्ती थोडंसं अचंबित होऊन विचार करते. यांचं उत्तर असं काय असू शकतं की ते उद्या 12 वाजता बोलवत आहेत? उत्तर असतं तर आत्ताच सांगू शकले असते. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी बरोबर 12 वाजता कबीरदासांकडे येते. कबीरदास त्यांना म्हणतात, ठीक आहे, थोडा वेळ बाहेर थांब, मी आता आलोच. थोड्या वेळानंतर कबीरदास घरातून बाहेर येतात आणि आपल्या जे आहे पत्नीला आवाज देतात. अगं, ऐकतेस का? माझी एक सुई जी आहे ती सापडत नाही आहे. जरा आतून कंदील लावून आणशील का? तर म्हटल्याबरोबर कबीरदासांची पत्नी जी आहे ती कंदील लावून बाहेर घेऊन येते. यावर ती व्यक्ती जी आहे ती विचारात पडते, काय कसे पागल लोक आहेत. एवढ्या भर उन्हामध्ये जे आहे स्पष्ट दिसत आहे तरी पण यांना कंदील पाहिजे, ते पण सुई हुडकण्यासाठी. सर्व स्पष्ट दिसत आहे, ना कुठे अंधार आहे ना काळोख आहे. त्यावर कबीरदास म्हणतात, जेव्हा त्या दोन व्यक्तींचं सामंजस्य एकरूप होईल, तेवढा एकमेकांवरती विश्वास असेल, तर त्या व्यक्तीशी जे आहे लग्न करणं उचित आहे. धन्यवाद.